खूपच मस्त. जॉय, गिझमो, उठा आता. क्रिस, अजून सकाळ व्हायची आहे. बरोबर, पण हीच वेळ आहे जेव्हा शोध करणारे प्रत्येक दिवशी उठतात, जंगलात जाऊन सफाई करतात, झाडे तोडतात आणि नद्या पार करतात. सकाळच्या नाश्त्यामध्ये आपल्या क्वांटम परिवाराच्या सर्वात पहिल्या जंगल सहलीच्या वेळी मी एक मजेदार नाश्ता तयार केलेला आहे बघा. मस्त बाबा. ऐकता का? जरा आत येऊन एअर कंडिशनर ठीक करता का? हो, येतो फिबी. माझा असा विचार होता की या सुंदर जंगलात आपण काहीतरी मजेदार करावे. माहित नसलेल्या रस्त्यांनी जायचे, धबधब्यात पोहायचे, गुहेत जाऊन शोध घ्यायचे. इथे एसी मध्ये बसून मशीनने बनवलेला नाश्ता करण्याचा विचार नव्हता. शिबिर 274G तुमचं स्वागत आहे देवदार पहाडाच्या राष्ट्रीय पार्क मध्ये. या ठिकाणी बरेच देवदार आहेत आणि एक पहाड सुद्धा. अनुमतीपत्र. मी गृहीत धरतो की तुम्हा लोकांना सुरक्षित देवदार पहाडातल्या शिबिराचे नियम माहीत असतील. सर्वप्रथम गुहेच्या आत जायचं नाही. गुहेत जायचे नाही? गुहेत जायचं नाही, फार धोक्याचं आहे. आणि धबधब्यात पोहायचं नाही. पोहायचे नाही? फक्त धबधब्यात भयंकर लाटा येतात. आणि कुठेही पायी जायचं नाही. पायी जायचे नाही? रस्ता सोडून फिरायचं नाही. तुम्ही फक्त ठरलेल्या रस्त्यावरूनच चालायचं. आणि कुणीही माझ्या मेगाफोनला हात लावायचा नाही. हे घ्या, यात सर्व दिलेलं आहे. या देवदार पर्वत राष्ट्रीय पार्क मध्ये मजा करायला विसरू नका. नियम नियम नियम. बाहेर जंगलात फिरण्याचा अर्थ हाच आहे काय? बघ, इथे जाण्यासाठी छान लाकडं आहेत क्रिस. छान. अरे वा, आपण या लाकडांची मस्त शेकोटी करू शकतो. चला लवकर, या रस्त्याने. नक्कीच आपल्याला या रस्त्याने आणखी लाकडं, म्हणजे पुढे आपल्याला अजून लाकडं मिळतील. आमच्यासाठी थांब क्रिस. वचन आहे सदा सर्व जगासाठी, कथा आहे सत्य सदा. आपण चुकीच्या रस्त्यावर तर नाही ना चाललोय क्रिस? जॉय, बघ, एक गुफा. पहा किती मस्त. क्रिस, तुला नियम माहितीये ना, आपण ते तोडायला नको. अगं, नियम तोडण्यासाठीच बनवले जातात. चला तर. क्रिस, आपण जर रस्ता भटकलो तर? माझ्यावर भरोसा ठेव, आपण भटकणार नाही. क्रिस, आता आपण काय करायचं क्रिस? आपण नक्कीच भटकलोय. आपण नाही भटकलो. गिज, आपल्या जीपीएस ची मदत घेऊन आम्हाला गुफेबाहेर काढ. मला असं करायला नक्कीच आवडेल क्रिस, पण या जाड भिंती आत बाहेर करणाऱ्या सिग्नलला अडवत आहेत. पण मी पॉपकॉर्न बनवू शकतो. मला असं वाटतं की रस्ता भटकणे हा नियम तोडण्याच्या मजेचाच एक भाग आहे, हो ना? सुपर बुक. पहिल्यांदाच मला वाटतंय की मला तुमच्या आधी इथून जायला हवं. मी तुम्हाला अशा लोकांना भेटायला नेत आहे जे आपला मार्ग भटकले होते आणि नंतर ते कशा प्रकारे नियमाचे पालन करण्याचे प्रतिफळ प्राप्त करणे शिकले. एक सांगू, एकदा तरी माझी इच्छा आहे की आपण नरम सोफ्यावर उतरावं. माझे जिओ सेन्सर सांगतायत की आपण कुठेतरी सिनाय रानात आहोत. ख्रिस्तपूर्व 2000 वर्ष. आता आम्ही खायचं काय? अशर खरं बोलतोय. आमच्याकडे खायला काही नाही. आम्ही सर्व भुकेलेले आहोत. देवदार आता आम्ही पर्वताची सर्वजण जागा. मरणार. पण देवदार आता कुठे 2 दिसतच महिन्यांपेक्षा नाही. जास्त वेळ झालाय जेव्हापासून तू आम्हाला मिसर देशातून आणलंयस आणि शेवटी आम्हाला मिळालं तर काय? भूक आणि ताण. बस. गिज, यांचे चेहरे तर ओळखून सांग ही कोण आहेत ते. जरा पहा तर तू त्यांच्यामधून कोणाला ओळखतो का?
चेहरा ओळखणारे माझे कम्प्युटर मला सांगत आहे जो मध्ये उभा आहे तो मोशे आहे, इस्रायली लोकांचा पुढारी. पण आता आम्ही कसं जगायचं? आमच्या जवळ आमच्या कुटुंबाला खायला घालायला अन्न नाही आणि प्यायला पाणी सुद्धा नाही. कृपा करून तुम्ही भरोसा ठेवायला पाहिजे. देवाने आपल्याला लावे नव्हते का खायला दिले जेव्हा मागे आपल्याला भूक लागली होती? देवाने माझा भाऊ मोशे याला आम्ही वचन त्रास दिले बरे आहे. होतो. कमीत कमी मिस्री लोक आम्हाला रोज खायला तर द्यायचे. देवाने आपल्याला रानात मरण्यासाठी आणलं नाही. विश्वास ठेवा, देव आपली सोय करेल. त्याने म्हटलं आहे, मी पावसाप्रमाणे आकाशातून अन्नाचा वर्षाव करेन. अरे देवा, आकाशातून अंडी पडू नकोत म्हणजे झालं. मोशे मोशे बघ. बर्फ पडतोय का? जखऱ्या, हा सर्व गोंधळ कसला? आपल्या छावणीतील काही ठिकाणी या वस्तूचा ढीग लागलाय. असं वाटतं की काल रात्रभर हे आकाशातून पडत राहिलंय. मस्त, खूप छान जेवण आहे. तसेही गिझमोची चव बटर आणि क्रीम बरोबर चांगली लागते. त्यांच्या मनात भलते विचार टाकू नकोस जॉय. हे आहे तरी काय हा? याला मान्ना म्हणतात. आणि हे तसंच घडलं जसं परमेश्वराने वचन दिलं होतं. सर्वांसाठी भरपूर अन्न. जखऱ्या, हा मान्ना जमा कर. मग छावणीमधील सर्वांना सांग की त्याने आपापल्यासाठी यातून काही घ्यावं, पण त्याने 1 दिवसापुरतच घ्यावं, जास्त नाही. कारण परमेश्वराने तसाच आदेश दिलाय. आम्ही तुमची मदत करतो. अद्भुत. हा कोणत्या वंशातला आहे? मोशे, असं का आहे की परमेश्वर फक्त तुझ्याशीच बोलतो? तो आमचाही देव आहे, आम्हालाही त्याला पाहायचं आहे. आम्ही कसा विश्वास धरू की तू त्याला आमच्या सर्व गरजांबद्दल सांगतो? हे अन्न आमच्या काय कामाचे जर आम्ही तहानेनं मरत आहोत? तुम्ही कधी विश्वास ठेवाल की नाही? आपण लवकरच सिनाय पर्वतावर असू. तिथे मी पुन्हा परमेश्वराकडून मार्गदर्शन घेईन. आम्हाला कसं कळेल की मोशेला सुद्धा माहित आहे की तो आम्हाला कुठे घेऊन जात आहे? मला वाटतं की तो आम्हाला फक्त गोल गोल फिरवतोय. आणि यामुळे तर मी असंही जाम थकलोय. काही लोकांना नक्कीच आहे पण- दासत्वापासून सुटका होण्याचा आनंद नाही. हे सर्वांसाठीच फार कठीण होतं. जेव्हा आम्ही दास होतो, आम्हाला सतत सांगत असायचे की केव्हा उठायचं, केव्हा झोपायचं, कोणतं काम करायचं. पुष्कळ नियम. हो, तुला त्याचा राग येत नाही का? पण आता आम्ही मुक्त झालोय. आमच्या समोर काहीच नियम नाहीत. कधी कधी कठीण प्रश्न उभा राहतो की काय करावं, काय चूक आणि काय बरोबर हेच कळत नाही. हे काहीच नियम नाही, हे माझ्यासाठी चांगले आहे. इस्रायलच्या लेकरांना सांगा की तुम्ही पाहिलेच आहे की मी मिसर देशात काय केले, आणि तुम्हाला माहीतच आहे की मी तुम्हाला माझ्या जवळ कशा प्रकारे गरुडाच्या पंखावर बसवून आणले आहे. म्हणून आता तुम्ही खरोखर माझी वाणी ऐकाल आणि माझा करार पाळाल तर तुम्ही माझा खास निधी व्हाल पृथ्वीवरील सर्व लोकांपेक्षा, कारण सर्व पृथ्वी माझी आहे. आणि तुम्ही माझ्यासाठी एक राष्ट्र व्हाल. याजकांचं एक पवित्र राष्ट्र. परमेश्वर असं म्हणतो. तुम्हाला मान्य आहे का? तुम्ही आपला करार पाळायला तयार आहात? परमेश्वरासोबत आपला करार, आणि विश्वास ठेवा की तो त्याच्या लोकांबरोबर केलेला करार पूर्ण करेल. परमेश्वराचे आदेश पाळायला आम्ही तयार आहोत. तर मग सज्ज व्हा. परमेश्वराने मला सांगितले आहे की मी तुम्हाला पवित्र करावे. आज व उद्या तुम्ही आपले कपडे धुवावे आणि 3ऱ्या दिवशी तयार राहावे, कारण 3ऱ्या दिवशी सर्व लोकांदेखत परमेश्वर सिनाय पर्वतावर उतरेल. अरे वा! खूपच अद्भुत आहे हे सगळं. फारच उत्तम. पण परमेश्वर मला सांगू शकेल की आम्हाला त्या गुहेतून बाहेर निघण्याचा मार्ग कोणता आहे? सर्वांनी लक्षात ठेवा, परमेश्वराने आम्हाला या पवित्र दिवसानिमित्त काही नियम दिले आहेत. कोणी त्या पर्वताजवळ जाऊ नये किंवा त्याला स्पर्शही करू नये जेव्हा तो त्यावर असेल.
या नियमांपासून तर सुटकाच मिळत नाही. पुन्हा सांगशील ते नियम काय होते? पर्वताजवळ जाऊ नका, जमिनीवर उभं राहू नका. एक मिनिट, तो नियम नव्हता. मी तुझा परमेश्वर देव आहे, तोच ज्याने तुम्हाला मिसर देशातून सोडवून आणले आहे, जिथे तुम्ही दास होता. माझ्याखेरीज दुसऱ्या कोणत्याच देवाची उपासना करू नको. आपल्यासाठी कोरीव मूर्ती करू नको. वर आकाशात, खाली पृथ्वीवर व पृथ्वी खालच्या जलातील कशाचीही प्रतिमा करू नको. ऐका, परमेश्वर आपल्याला आज्ञा देत आहे. मोशे, आमच्याशी तूच बोल, म्हणजे आम्ही ऐकू. पण देव आमच्याशी बोलला तर आम्ही मरू. या होमार्पणाच्या रक्ताने मी या वेदीला पवित्र करीतो, ज्याला बांधण्याची आज्ञा परमेश्वराने मला दिली आहे. परमेश्वराने मला या पर्वतावर त्याच्या आज्ञा प्राप्त करण्यासाठी बोलावलं आहे. यहोशुआ माझ्या सोबत ये. अहरोन, मी तुझ्यावर लोकांची जबाबदारी सोपवतो. नाही, ही माझी आहे. माझी आहे. तुला माहित नाही का की माझं कुटुंब उपाशी आहे? मला माझी बकरी दे, ती माझी आहे. सोड तिला. मी माझं काम कधीच करणार नाही, कधीच नाही. आम्ही खूप वाट पाहिली आहे. असं वाटतं की परमेश्वर आम्हाला पूर्णपणे विसरला आहे. मी तर म्हणतो आपण स्वतःचाच देव बनवू. चला आपण पाहू आणि स्पर्श करू शकू. नाही, परमेश्वरानं सांगितलंय कोणतीही कोरीव मूर्ती नको. त्यांनी आम्हाला नियम दिले आहेत. नियम तोडण्याकरताच बनवले जातात. हे नियम तोडण्याकरिताच बनवले जातात. अरे देवा, फार वाईट झाले. ठीक आहे, ठीक आहे. तुमच्या कानातले सोन्याचे व इतर दागिने जमा करा. आपल्याला काहीतरी करावं लागेल. मोशेला शोधून सर्व सांगायला हवं. नाही करू शकत. परमेश्वराने आम्हाला त्या पर्वतावर चढायला मनाई केलीये. हे थांब, आम्हाला त्या पर्वतावर जाण्याची गरज नाही. आमच्यापाशी गिझमो आहे. कोण मी? तिकडे वर जाऊ? मला आता आठवलं की मला पियानो क्लासला जायचं होतं, तर मी नाही जाऊ शकत. नाही, तुला इथूनच मोशे शोधायला येईल गिझमो. तुझ्याकडे सुपर टेलिस्कोपिक इन्फ्रारेड स्मोक फिल्टरिंग लेझर विजन आयसाइट आहे. चल आता. तू असं कसं करू शकतो? तिकडे तर कोणीच नाहीये. तिकडे दगड आहेत, अजून दगड आहेत, पुष्कळ दगड आहेत. दगड दगड, मोशे, दगड. गिझमो, मोशे सापडला. पहा, तो जिवंत आहे. मी तुझा परमेश्वर देव आहे, ज्याने तुला मिसर देशातून सोडवून आणले, जिथे तुम्ही दास होता. माझ्या खेरीज तुला वेगळे देव नसावे. आपल्यासाठी कोरीव मूर्ती करू नको. वर आकाशात, खाली पृथ्वीवर व पृथ्वी खालच्या जलातील कशाचीही प्रतिमा करू नको. तुझा देव परमेश्वर ह्याचे नाव व्यर्थ घेऊ नको, कारण जो परमेश्वराचे नाव व्यर्थ घेईल त्याची तो गय करणार नाही.
शब्बात दिवसाची आठवण ठेवून तो पवित्रपणे पाळ. तुला कामकाज करण्यासाठी आठवड्यात 6 दिवस आहे, पण 7वा दिवस हा विश्रामाचा शब्बात दिवस आहे. आपल्या बापाचा व आपल्या आईचा मान राख, म्हणजे जो देश तुझा देव परमेश्वर तुला देत आहे त्यात तू चिरकाळ राहशील. खून करू नको, व्यभिचार करू नको, चोरी करू नको, आपल्या शेजाऱ्याविरुद्ध खोटी साक्ष देऊ नको, आपल्या शेजाऱ्याच्या घराचा लोभ धरू नको, आपल्या शेजाऱ्याच्या स्त्रीची अभिलाषा धरू नको, आपल्या शेजाऱ्याचा दास दासी बैल गाढव अथवा त्याची कोणतीही वस्तू यांचा लोभ धरू नको. आता लवकर पर्वतावरून खाली जा. तुझे लोक ज्यांना तू मिसर देशातून सोडवून आणले आहे त्यांनी स्वतःला भ्रष्ट केले आहे. आता माझ्या आड येऊ नको. मी आपला कोप त्यांच्यावर भडकवून त्यांना भस्म करीतो आणि त्यानंतर मी तुझेच मोशे एक मोठे राष्ट्र करीतो. नियम नसल्यामुळे काय बरोबर आणि काय चूक हेच ते विसरले. मूर्ती पूजा करणाऱ्यांनो, अरे तो मोशे जिवंत आहे. मोशे परत आला. अहरोन, हे त्यांनी काय केलं? या! मी त्यांना विनंती केली की त्यांनी त्यांच्या लोकांना नष्ट करू नये, पण आता तुम्हीच पहा की तुम्ही स्वतःला काय केले आहे. आता जो कोणी परमेश्वराच्या बाजूने आहे त्याने माझ्या जवळ यावं. जॉय, मी 1 मिनिटात परत येतो. अहरोन, तुम्ही ठीक आहात? माझ्या पुढारीपणातील कमजोरीमुळे किती लोक भटकून गेले आहेत. काल रात्री जेव्हा मी वेदीजवळ उभा होतो तेव्हा मी परमेश्वराकडे क्षमा मागितली. आणि तो तुला क्षमा करेल, हो ना? क्रिस, एक गोष्ट आहे ज्याबद्दल मी खात्रीने सांगू शकतो, ती म्हणजे परमेश्वर आमच्यावर दया करतो. आमच्या सर्वात कमजोर क्षणामध्येही तो नेहमी आमच्यावर प्रेम करतो. हे खरं आहे की हे लोक पापी आणि विद्रोह करणारे आहेत, पण तरी आमची पापे क्षमा कर आणि आम्हाला तुझी लोक होऊ दे. पहा, मी एक करार करीतो की तुझ्यासाठी अशी अद्भुत कृत्ये करीन की तशी सर्व पृथ्वीवर कोणत्याही राष्ट्रात झाली नाही. ज्या लोकांमध्ये तू राहशील ते सगळे परमेश्वराची कृती पाहतील, कारण जे मी तुझ्या सोबत करणार आहे ते भयानक आहे. पण आज मी तुला आज्ञा देऊन सांगतो ते तू पाळ. प्रभू परमेश्वराने आपल्या लोकांना क्षमा केली आहे.
आता हे इस्रायल, जे मी तुम्हाला पाळावयास शिकवित आहे त्या विधी आणि न्याय याकडे नीट लक्ष द्या, जेणेकरून तुम्ही जगाल आणि जाऊन त्या देशाला प्राप्त कराल ज्याला तुमच्या पूर्वजांच्या देवाने देण्याचं वचन दिले आहे. परमेश्वराने आपल्याला सांगितले आहे की आता सिनाय पर्वत सोडण्याची वेळ आली आहे आणि दूध आणि मधाच्या देशाकडे यात्रा करावी. क्रिस, आपण परत चाललोय. तुला परमेश्वराला गुहेच्या बाहेर जाण्याचा मार्ग विचारण्याची वेळ नाही मिळाली. मित्रो, मला त्याबद्दलचे खरंच दुःख आहे. मी नियम पाळत नाही आणि खरं सांगू मी पण मार्ग दाखविणाऱ्या चिन्हांच्या पाठीची दिशा बदलून टाकली होती. तू असं का केलंस क्रिस? मला सतत त्या नियमांचं पालन करण्याचा वैताग आला होता. पण आता मला समजलं की त्या जंगलाचे नियम आम्हाला सुरक्षित ठेवण्याकरिता आहेत आणि जर पालन केलं नाही तर मग समजा की सर्व गडबड होणार. मला आनंद आहे की तुला तुझी चूक जाणवली. बाबा, आई, तुम्ही आम्हाला शोधून काढलंय. हे वनपाल ग्रँगरच्या मदतीमुळे शक्य झालं. असं खास काही केलं नाही. मी फक्त शोध करण्याच्या मूलभूत नियमांचं पालन केलं आणि आम्ही इथवर पोहोचलो. जेव्हा तुम्ही मुख्य रस्ता सोडून दुसरीकडे वळलात त्यावेळी गिझमो मधून तेल टपकत होतं. अरे वा, अरे वा, यात काय चांगलंय रे? प्रोफेसरांना सांग, द्रवचरित तेलाच्या अभावामुळे माझं यंत्र गरम होऊ शकतं आणि त्यामुळे ते निष्काम होऊ शकतं. कळतंय तुला? आरामाने गेस, शांत राहा. आपण तुझ्या तेलाच्या मदतीने बाहेर निघू शकतो. ठीक आहे, माझ्या मागे या. मी तुम्हा सर्वांना गळलेल्या तेलाच्या थेंबाच्या मार्गावरून परत गुहेतून बाहेर काढतो. म्हणून मला लोक कुशल म्हणतात. अशा युक्तकरणामध्ये मी फार कुशल आहे. संकटातून तुम्हाला बाहेर काढीन. हो गिझमो. मी आहे वनपाल संकटाची लढणारा आणि माझं नाव आहे ग्रँगर. मी एका तंबूत राहतो पण त्याचा किराया देत नाही. फार हुशार आहे. ठीक, पण हे तर एका माकडाने गायल्यासारखं वाटतं. तुझ्यामध्ये जगू माझी